पुढची बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमध्ये गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागली। पडघे रस्त्यावरील सापे ग्रामपंचायतीच्या हद्दीतली ही घटना आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। कल्याण पडघे रस्त्यावरील सापे ग्रामपंचायतीच्या हद्दीत YPM या गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान सुदैवानं कंपनीत असलेले कामगार वेळीच बाहेर पडले, त्यामुळे जीवितहानी टळली। या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी अनिल गजरे आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। भिवंडी तालुक्यातील सापेगाव येथे PM गॅस लायटर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे इज दी 1+0+1 अशी हा गॅस कंपनी होती। इथे लायटर बनवण्याचा मोठ्या प्रमाणात साठा होता। त्याचप्रमाणे इथे बकऱ्या सुद्धा, शेळी सुद्धा होत्या, असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आग विझवण्यासाठी कल्याण असेल, भिवंडी असेल, अग्निशामकच्या गाड्या दाखल झाल्या असून घटनास्थळी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचप्रमाणे आपल्याकडे काही स्थानिक आहेत, गावचे पोलीस पाटील आहेत, आपण त्याशी जाणून घेणार आहोत नेमकं आग कशामुळे लागली, काय नेमकं घडलं। सर काय झाली, आग कशामुळे लागली, काय झालं? आगचं प्रमाण ते शॉर्ट सर्किट मुळे बोलतात। ते आतमध्ये काम करणारे माणसं होते, लेडीज जास्ती प्रमाणे आमच्या इथे काम करतात, ते लायटर बनवतात। YMP मॅन्युफॅक्चर करून कंपनी आहे ही, सापा हद्दीत आहे। मी तरोली पोलीस पाटील, इथे सर्व लोकांनी पण सपोर्ट केलेला आहे। अग्निशमन आले, टोरेंटवाले आले, पोलीस कंपनी पण आले, सर्व चांगलं सहकार्य। नक्कीच आगीमध्ये शेळी मेंढे सुद्धा होते सर? हा, शेळी मेंढे होते, त्यांचे स्वतःचे त्यांचे पाळलेले होते, ते त्यांना इथे भासले। आग कधी लागली होती आणि बाहेरच्या काय 2 ते 2:30 दरम्यान ती आग लागलेली आहे सर। नक्कीच दुपारी 2-2:30 सुमारास ही आग लागली असून आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।